रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला आजपासून या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते आहे। उमेदवारी अर्ज भरण्याच्या डेडलाईन जी आहे ती आजपासून या ठिकाणी सुरू होते आहे। लोकसभेच्या उमेदवारीसाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। जिल्हा प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळतंय आणि तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्याच ठिकाणी सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। कारण आजपासून या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चर्चेला आलेला आहे आणि त्या अनुषंगाने सध्या महायुतीचा उमेदवार अद्याप या ठिकाणी डिक्लेअर झालेला नाहीये। तर महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे। ते विनायक राऊत हे लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये असणार आहेत। 12 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। तसेच उमेदवारी अर्ज भरताना आचारसंहितेचं सुद्धा या ठिकाणी काटेकोर पालन या ठिकाणी करावं लागणार आहे। उमेदवारी अर्ज भरताना 5 व्यक्तींशिवाय कोणालाही या गेटमधून आतमध्ये सोडलं जाणार नाहीये आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जो लोकसभेचा रणसंग्राम आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे आणि त्याच अनुषंगानं हा रणसंग्राम आजपासून सुरू झालेला पाहायला मिळतोय। आजपासून 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आहे आणि त्यामुळे हा उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक पक्ष या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करताना सुद्धा पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।